Students, today we are going to study about the activity sheets on poem number 2.6 named as Money, written by William H. Davis. So dear friends, we are going to discuss about the pattern of questions as per the board or board pattern as per question answers as per the board pattern on the form of activity base. Today we are going to study about the activity sheet on money that you are looking on the screen. You have given there a passage on activity. Read the passage or read the extract and complete the activities given below. Activity first. Read the extract and complete the activities given below. Activity number first. Make a list. List the effect of power. म्हणजे इथले आहेत विल्यम एच डेव्हिस यांनी गरिबीचे इफेक्ट्स म्हणजेच परिणाम काय आहेत त्याचं कवितेत कोणकोणते मुद्दे आले त्याचं वर्णन करा म्हणून सांगितलेलं आहे. तर बघा आन्सर. आता आन्सर सुद्धा तुम्हाला इथं मी दिलेले आहेत पेज नंबर नेक्स्ट वरती. बघा इथं आन्सर्स आहेत. तर बघूयात. पॉवर्टीचे इफेक्ट्स. वेन द पोएट बिकम्स पुअर, कवी गरीब होता तेव्हा, ही नोज द रिअल जॉय, खरा आनंद मिळत होता. नेक्स्ट पॉइंट. द पोएट गेट्स नॉलेज ऑफ हिज फेक फ्रेंड्स, म्हणजे अनट्रू फ्रेंड्स. त्यांना गरीब होते किंवा गरिबीचे परिणाम काय आहेत तर कवीला नॉलेज मिळालं. फेक फ्रेंड्स म्हणजेच अनट्रू किंवा अनरियल फ्रेंड्स. त्यात थर्ड पॉईंट. द पोएट फील्स दॅट ही हॅज नो फ्रीडम. जेव्हा स्वातंत्र्य नव्हतं त्यांना, म्हणजे गरीब होते तेव्हा गरिबीचे इफेक्ट्स. त्याचबरोबर पोएट नोज दॅट द रियालिटी ऑफ पुअर पर्सन्स लाईफ, गरिबांचं जीवन काय असतं हे त्यांना माहिती झालं. आता पॉईंट नंबर नेक्स्ट की जे तुम्हाला क्वेश्चन नंबर ॲक्टिव्हिटी नंबर सेकंड. बघा काय आहे तिथं ॲक्टिव्हिटी नंबर सेकंड. तर एक्सप्लेन द फॉलोइंग लाईन्स. फॉर मेनी फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. तर जेव्हा कवी जे म्हणतात की मी श्रीमंत होतो, माझ्याकडे पैसा होता, तेव्हा माझ्या दरवाजा ठोठवायला सकाळ सकाळी लवकर अनेक मित्र यायचे. आता ते अनेक मित्र येत होते त्याचं स्पष्टीकरण द्या म्हणून सांगितलेलं आहे. तर बघा, these lines shows that there were many selfish friends who came to the poet only just to take the money. ते खरे फ्रेंड होते का? नाही, अनरियल फ्रेंड होते. दे केम ओनली फॉर द सेक ऑफ मनी. दे आर नॉट रियल फ्रेंड्स ऑफ द हार्ट फ्रेंड्स ऑफ द पोएट. दे ओनली केम in the intention of or in the sake of money, but they are not real friends. The poet understands this harsh reality. He gets the idea of real nature of his so many friends. अनेक मित्रांचं त्यांना रिअल नेचर कळालं. पैसे होते तेव्हा पहाट दरवाजावर ठोठवायला यायचे. इट इज ही बिकम्स पुअर. जेव्हा ते गरीब झाले, म्हणजे कवीला इथं कवितेतून एकच सांगायचं, श्रीमंतांनी गरीब होऊन गरिबीचा आनंद घ्यावा. कारण जेव्हा श्रीमंत होते तेव्हा त्यांच्याकडे अनेक मित्र येत होते, अनेक पैसे होते तेव्हा अनेक मित्र यायचे जायचे आणि भरपूर यांच्यापाशी वेळ द्यायचे. पण कुठपर्यंत? पैसा होता तोपर्यंत. पण पैसा संपल्यानंतर ते खरे फ्रेंड्स राहिले नाहीत, मोजकेच फ्यू फ्रेंड्स राहिले. आणि मग कवी जेव्हा गरीब झाला शेवटी, तेव्हा या कवितेचा सारच आहे की तुम्ही आनंद घ्यायचा असेल तर पैशानं घेता येत नाही, म्हणजे श्रीमंतीनं घेता येत नाही, तर श्रीमंतांनी गरीब होऊन बघावं, म्हणजे खरा आनंद जीवनाचा घेता येतो. तर लास्ट लाईन काय म्हणलं? इट इज पॉसिबल बिकॉज ही बिकम्स पुअर. गरिबीचा आनंद त्यांना कधी माहिती झाला लेखकांना की आपल्याकडे खरे फ्रेंड कोण आहेत कोण नाहीत? जेव्हा लेखक गरीब झाले तेव्हा. आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे,
थर्ड क्वेश्चन पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. काय थर्ड क्वेश्चन बघा. मेक अ लिस्ट ऑफ गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड. तुमच्या मित्राच्या चांगल्या गुणांची लिस्ट करा. आता मित्र कसा असावा, त्यांचे गुण तुम्ही कसे चांगले ओळखावे, तर कवीने इथं सांगितलेले आहेत ते तुमच्या बाबतीत बी लागू पडतात. लक्षात ठेवा. मित्र कसा असावा, गुड क्वालिटीज, त्याच्या क्वालिटीज चांगल्या कोणत्या असाव्या, तर गुड नेचर, चांगला स्वभाव असावा. केअरिंग, काळजी करणारा असावा तुमची. ब्रेव, हुशार असावा. हार्ड वर्कर, कठीण परिश्रम करणारा असावा. फुकटातलं पैसे मिळवायच्या किंवा 2 नंबरनं मिळवायचा फ्रेंड नसावा. जनरस, उदात्त असावा. या क्वालिटी सांगतोय मी तुम्हाला. क्लेवर, हुशार असावा. काइंड, दयाळू असावा. आणि ॲक्टिव्ह असावा, म्हणजे डल नसावा. तर पुन्हा एकदा सांगतो, गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड दॅट आर नीडफुल. तर कोणत्या आहेत, तुम्ही उत्तर लिहिताना द लिस्ट ऑफ गुड क्वालिटीज ऑफ माय फ्रेंड, आणि मग लिस्ट सांगा. पुन्हा एकदा मी सांगतो. गुड नेचर नंबर 1, 2 केअरिंग, 3 ब्रेव, 4 हार्ड वर्कर, 5th जनरस, 6th क्लेवर, 7 काइंड आणि 8th ॲक्टिव्ह. आता क्वेश्चन नंबर 4 बघा, त्यातलाच पर्सनल रिस्पॉन्स झाला. आता 4th क्वेश्चन जो आहे तुम्ही बघताय स्क्रीनवरती तो. तर 4th क्वेश्चन असा की तुम्हाला जे स्क्रीनवर बघता आहात, पोएटिक डिव्हायसेस. नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच इन द गिवन लाईन. वेन आय हॅड मनी, मनी ओ. आता मनी मनी 2 वेळा आले, म्हणजे तुमच्या लक्षात तिथं यायला पाहिजे काय आहे बरं तिथं. शब्द जसाच्या तसा रिपीट असेल तर कोणता फिगर ऑफ स्पीच, रिपिटिशन. बघा तिथं आता उत्तरात तुम्हाला दिलेलं आहे मी उत्तरात सुद्धा. तर रिपिटिशन, डायरेक्ट वर्ड मनी इज रिपीटेड. त्यानंतरची लाईन कोणती आहे बघा फिगर ऑफ स्पीचसाठी. केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. आता केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. तर तिथं फिगर ऑफ स्पीच कोणता आहे, तर डे आणि डोअर काय रिपीट झाले बघा बरं तिथं. डे, डोअर, सिलॅबल डी इज रिपीटेड. मग अक्षर, सिलॅबल म्हणजे अक्षर रिपीट असेल तेव्हा कोणता फिगर ऑफ स्पीच असतो तुम्हाला मी सांगितलंय, अलिटरेशन. तर अलिटरेशन, द साऊंड डी इज रिपीटेड. आणि लास्ट क्वेश्चन तिथला ॲक्टिव्हिटी नंबर जो आहे तो बघा. पोएटिक क्रिएटिव्हिटी. कंपोज 4 पोएटिक लाईन्स ऑन द थीम ऑफ पॉवर्टी. गरिबीवरती 4 लाईन्स एक्सप्लेन करा तुमच्या मते. मग आता लुक ॲट दोज स्किनी आर्म्स विथ नो मस्क्युलर चार्म अँड नो प्रोटेक्शन फ्रॉम हार्म. पॉवर्टी मेक्स देम वर्म्स. आर्म्स वर्म्स, चार्म हार्म. त्यानंतरचा क्वेश्चन बघा आता काय आहे. हे झालं तुमचं फिगर्स ऑफ स्पीच ॲक्टिव्हिटी नंबर 2 बघा. सेकंड ॲक्टिव्हिटी जी आता तुम्ही स्क्रीनवर बघता आहात इथं. ते सेकंड ॲक्टिव्हिटी सुद्धा आपण पूर्ण करूयात. तर काय सेकंड ॲक्टिव्हिटी बघा. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. त्यातलं फाइंड आउट ट्रू ऑर फॉल्स. रीराईट द सेंटेन्सेस and state whether they are true or false. Correct the false statement with the help of the extract. आता तुम्हाला ट्रू असेल तर ठीक आहे, पण फॉल्स असेल तर मग करेक्ट काय आहे ते सुद्धा लिहायचं आहे. तर पहिलं वाक्य, द पोएट न्यू नो जॉय टिल ही वॉज रिच. पोएट नो न्यू जॉय टिल रिच. तर हे वाक्य तो जेव्हा श्रीमंत होता, कवी जोपर्यंत श्रीमंत होता तेव्हा आनंद कुणालाच, तुम्हाला आम्हाला कोणालाच. श्रीमंत म्हणजेच पैसा असला की अनेक गोष्टीची काळजी, झोप नाही आणि आनंद मिळत नाही. जॉय म्हणजे आनंद येतं, तर आनंद मिळत नाही हे खरं आहे. कारण पैसा होता तर श्रीमंत, त्याला आनंद मिळाला नाही. जेव्हा गरीब झाला तेव्हा खरा श्रीमंत झाला. त्यानंतरची लाईन बघा, दुसरी लाईन. द पोएट फेल्स दॅट ही शूड टॉक अबाउट हिज पॉवर्टी. कवी म्हणतोय काय, ही शूड
द पोएट फेल्ट, कवीला असं वाटलं दॅट ही शुड टॉक अबाउट हिज पॉवर्टी, त्याच्या गरिबीविषयी बोलावं असं वाटलं का? येस, ट्रू. त्यानंतर वेन पोएट हॅड मनी, कवीकडे जेव्हा पैसे होते, थर्ड लाईन बघा, ही हॅड मेनी ट्रू फ्रेंड्स, की त्यांच्याकडे जेव्हा पैसे होते तेव्हा त्यांना अनेक मित्र होते. तर खरं आहे ते की व्हेन पोएट हॅड मनी, कवीकडे ज्या भरपूर पैसे होते तेव्हा, ही हॅड मेनी ट्रू फ्रेंड्स. ट्रू फ्रेंड्स होते का जर भरपूर पैसे होते तेव्हा? नाही. अनेक पैसे जे भरपूर होते, पहाटे येत होते तेव्हा त्यांच्याकडे खरे फ्रेंड नव्हते. तर हे फॉल्स आहे. मग फॉल्स ट्रू स्टेटमेंट काय होईल तिथं? वेन पोएट हॅड मनी ही हॅड नॉट एनी ट्रू फ्रेंड्स, दे बिकेम फ्रेंड फॉर गेटिंग बेनिफिट ऑफ हिज मनी, दीज आर नॉट ट्रू फ्रेंड्स. नेक्स्ट लाईन बघा, वेन पोएट बिकेम पुअर ही हॅड अ फ्यू रिअल फ्रेंड्स, कवी जेव्हा गरीब झाला तेव्हा त्यांना अगदी बोटावर मोजण्या एवढेच फ्रेंड्स राहिले, मित्र राहिले. खरं आहे, गरीब होते तेव्हा कवी गरीब झाले तेव्हा खूप मित्र नव्हते, थोडेच होते, पण ते खरे मित्र होते. त्यानंतरचे क्वेश्चन बघा आता तिथं दुसरा दिलेला आहे, गिव्ह रिझन्स, राईट रिझन्स फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. फ्रेंड्स केम नॉकिंग ऑल डे ॲट द पोएट्स डोअर, पहिलं वाक्य. आणि दुसरं, पुअर मेन्स वाईव्स हम लाईक बीज. तर आता पहिलं वाक्य जे आहे की सकाळी पहाटे कवीकडे भरपूर पैसे होते तेव्हा अनेक मित्र जमा व्हायचे. काय कारण आहे? बिकॉज, काय कारण आहे तर बघा, फ्रेंड्स केम नॉकिंग ऑल डे ॲट द पोएट्स डोअर बिकॉज ॲट दॅट टाइम द पोएट वॉज रिच अँड दीज फ्रेंड्स वेअर सेल्फिश अँड दे वॉन्टेड द बेनिफिट्स ऑफ पोएट्स मनी. काय येत होते मित्र ते श्रीमंत असताना? तर पोएट वॉज रिच, दे केम टू friends came knocking all the day at the poet's door because at that time the poet was rich and these friends were selfish and they wanted benefit of the money of poet, that's why they came early in the morning. त्यानंतरची लाईन आहे की गरिबांच्या बायका, पुअर मेन्स वाईव्स हम लाईक बीज, गरिबांच्या बायका घरातली कामं धंदे करताना, भांडी कुंडी घासताना सारखं गाणी गुणगुणवत असायच्या. का? तर त्यांना एकच की त्यांच्याकडे पैसे वगैरे नव्हते जास्त अशी त्याची काळजी करायसारखे वगैरे, बिकॉज दे आर नॉट सॅटिस्फाईड विथ द वर्क ऑर अर्निंग ऑफ देअर हजबंड. तर गीत गात ते आपलं वेळ घालवत होत्या. त्यानंतरचा थर्ड क्वेश्चन, पर्सनल रिस्पॉन्स बघा तिथला, गिव्ह युअर आयडिया अबाउट द इम्पॉर्टन्स. तर थर्ड क्वेश्चन जो आहे तो बघा इथं आहे, वरती क्वेश्चन आहे, गिव्ह युअर आयडिया अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मनी इन 50 वर्ड्स. पैशाचं महत्त्व 50 ओळी माहिती द्या असं म्हणलेलं आहे. तर मनी इज द मीडियम. आता मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय की इम्पॉर्टन्स ऑफ मनी, मनी इज द वे ऑफ करन्सी, मनी इज द way of exchange, money is the way of communication, money is the medium used by the people to buy required goods or services. It is used as the source to fulfill basic needs as well as the source of comfort in the life. Money is the most important source to live a healthy and prosperous life. Money can be utilized in reviving the economy from the depression. Through money, if we have a lot of money, we can purchase anything from the market. So money have lot of value. But we must remember that through money we can't buy father, mother and their relationships and their love. Okay? Question number 4th. Poetic creativity किंवा poetic devices. Complete the following table. Figures of speech, लाईन ऑफ द पोएम आणि एक्सप्लेनेशन. तर सिमिली आणि रिपिटिशन मी 2 तिथं तुम्हाला दिलेले आहेत, त्याची लाईन काढायची आहेत तुम्हाला आणि एक्सप्लेनेशन. तर सिमिली लाईन कुठली आता तुम्हाला सांगितलं मी, लाईक वगैरे असणाऱ्या लाईन काढून घ्यायच्या. देन तर लाईन सांगतो तुम्हाला तिथं उत्तरामध्ये. देन फेल्ट लाईक चाइल्ड दॅट होल्ड द ट्रम्पेट
दॅट ही मस्ट नॉट ब्लो. तर इथं पोएट्स काय करतो, हिज लाईफ कम्पेअर्स विथ डायरेक्टली अ चाइल्ड. आणि रिपिटेशनचं उदाहरण, वेन आय हॅड, पहिलीच लाईन बघा त्यातली, वेन आय हॅड मनी, मनी, ओ मनी, द वर्ड मनी इज रिपीटेड, असं फिगर्स ऑफ स्पीच. आणि लास्ट क्वेश्चन जो आहे तिथला तुम्हाला पाचवा, तो आहे काय बघा, कंपोज द 4 पोएटिक लाईन्स ऑन फ्रेंडशिप. मित्रत्वावर, मैत्रीवरती 5 ओळी किंवा 4 ओळी करा. तर थँक्स फॉर बिईंग देअर अँड हेल्पिंग मी ग्रो. युअर फ्रेंडशिप मीन्स अ लॉट दॅट आय वुड लाईक यू टू नो. ऑर फ्रेंडशिप इज अ प्राइसलेस गिफ्ट that can't be bought or sold, but its value is far greater than a mountain made of gold. आता तुम्हाला मित्रावरती, तुम्हाला जेवढ्या मित्र, असं तुम्ही तुमच्या मनानं पण करू शकता. फ्रेंड इन नीड, फ्रेंड इन नीड इंडीड. दुसरी लाईन, फ्रेंड इज लाईक अ ब्रदर, फ्रेंड इज लाईक अ केअरटेकर, अँड फ्रेंड इज लाईक अ फॅमिली मेंबर. झाले 4 लाईन्स. असं तुमच्या मनानं सुद्धा तुम्ही लाईन्स वगैरे करू शकता. तर याप्रमाणे तुम्हाला परीक्षेत ॲक्टिव्हिटीज फेस करायच्या आहेत. पोएम आपण अगदी व्यवस्थित सर्व अँगलनं कविता कंप्लीट केलेली आहे. नो एनी प्रॉब्लेम, नो एनी डाऊट अकॉर्डिंग टू माय ओपिनियन. बट इफ यू हॅव एनी डाऊट, एनी प्रॉब्लेम अबाउट द पोएम, प्लीज आस्क मी ऑन माय पर्सनल WhatsApp number. Today we are going to stop here. Thank you. Okay.